आज आपण पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने पराठा आणि चिली पनीर। या पद्धतीने एकदा करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। मंडळी, सध्या श्रावण चालू आहे, भाजी काय करायची सुचत नसेल तर एकदा हे चिली पनीर ट्राय करून पहा। नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर आज आपण पाहणार आहोत चिली पनीर आणि वेगळ्या प्रकारे पराठा आहे। एकदम सोपा आहे, तुम्हाला नक्कीच जमेल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे 2 कांदे मोठे घेतलेले आहेत, सिमला मिरची 2 आणि 2 टोमॅटो एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत। आता पनीर घेतलेले आहे, पाव चमचा हळद, लाल मिरची पावडर अर्धा चमचा, चवीनुसार मीठ आणि जरासं तेल लावून मॅरिनेट करत 20 मिनिटं ठेवून देऊया। आता 20 मिनिटं झालेली आहेत, थोडा वेळ आपण परतून घेऊया तेलामध्ये। हे आता सर्व काढून घेऊया। आता आपण त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल आणि अर्धा इंच आलं बारीक कट केलेलं आणि 7 ते 8 लसूण बारीक एकदम कट करून घ्यायचे आहेत। 2 ते 3 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि प्रथम कांदा ॲड करूया, नंतर सिमला मिरची, टोमॅटो आणि चवीनुसार मीठ। टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया। आता ह्यामध्ये अर्धा चमचा रेड चिली सॉस, अर्धा चमचा ग्रीन चिली सॉस आणि पाव चमचा सोया सॉस हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर कॉर्नफ्लोअर 2 चमचे घेतलेला आहे। आता यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी ॲड करूया आणि हे कॉर्नफ्लोअर आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता अर्धा कप पाणी घालूया आणि 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवर ठेवून देऊया। 2 ते 3 मिनिटानंतर आपल्याला फ्राय केलेलं पनीर ॲड करायचं आहे। आता हे मिक्स करून झाल्यानंतर 2 मिनिटं परत आपल्याला लो फ्लेमवर झाकण लावून ठेवायचं आहे। 2 ते 3 मिनिटानंतर चिली पनीर आपलं तयार आहे। खूप छान लागतं, या पद्धतीने नक्की ट्राय करा। हे चिली पनीर पराठा, रोटी, चपातीबरोबर सुद्धा खूप छान लागतं, नक्की एकदा करून पहा। आता आपण पराठ्यासाठी 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदा आणि चवीनुसार मीठ, थोडं पाणी घालून सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया आणि 10 मिनिटं तेल लावून ठेवून देऊया। आता 10 ते 15 मिनिटानंतर आपण पराठे तयार करून घेऊया। आपल्याला हवे त्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। परत एकदा व्यवस्थित 5 मिनिटं मळून घेऊया। या प्रकारे पहा, एकदम सोपी रेसिपी आहे मंडळी, तुम्हाला नक्कीच आवडेल। आता पराठे लाटून घेऊया। आता गॅसवर तवा ठेवलेला आहे, मीडियम फ्लेम ठेवायची आहे गॅसची आणि पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। एकदम सोप्या पद्धतीने पराठे आहेत, खूप छान लागतात, हे अतिशय टेस्टी, एकदा करून तर पहा। आता याला बटर, तूप किंवा तेलही काहीही लावलात तरी काही हरकत नाही। छान लागतात हे, सॉफ्ट एकदम। हे चिली पनीर पराठे गरम गरम खायचे, जबरदस्त लागतात, अप्रतिम चवीला। मग मंडळी, ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, इतर नातेवाईकांना तुमच्या शेअर करा। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।